नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण गुजराती स्टाईल मेथीचे थेपले कसे करायचे ते बघणार आहोत। अगदी झटपट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी इथं अर्धी पेंडी जी आहे ते मेथी घेतली, स्वच्छ धुवून निवडून घ्यायची, म्हणजे जवळपास 1 वाटी मेथी आहे। ही जी मेथी आहे ते आता आपण बारीक चिरून घेणार आहोत। थोडी थोडी करून एकदम होता होईल तेवढं बारीक चिरायचं, जेणेकरून आपण जेव्हा थेपले करेल त्यावेळेस व्यवस्थित असं पीठ मळलं जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे मी कापून घेतलेली सर्व मेथी, तर ती एका बाउलमध्ये काढूया आणि सेम ह्याच प्रकारे सर्व मेथी मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे साईडला ठेवूया। मिक्सरचा जार घ्यायचा आहे, याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची घेतली। तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी जिऱ्याचा वापर करू शकता, पण मी जिरे पावडरचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे जिरे यामध्ये टाकलेले नाही आहेत। तर हे जाडसर असं वाटण करून घेऊया। तर बघू शकता थोडंसं जाडसर असं वाटण ठेवलेलं आहे आणि जी आपली मेथी आहे त्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया। तर अशा प्रकारे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, साधारणतः 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे। तर ही जी वाटी आहे तर पाव किलोचं प्रमाण आहे, 1 वाटी पाव किलोची आहे, तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, जे रेग्युलर पोह्याचा चमचा असतो त्याच्याने, 1 चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार, 3 चमचे तीळ घेत आहे, तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ओवा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ओवा जो आहे तो हाताने मॅश करायचा आहे, तर 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं जिरे पावडर घेतलेला आहे 1 चमचा, तुम्हाला हवा असेल तर जिऱ्याचा वापर करू शकता वाटण करताना। अर्धा चमचा हळद। तर हे जे मिश्रण आहे सर्व हाताने आधी मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये किती पाणी लागणार आहे याचा अंदाज लागेल। तर थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे पीठ मिक्स करत आहे। एकदम घट्ट असा गोळा मळायचा आपल्याला, जेणेकरून लाटताना सोपं जाईल, कारण यामध्ये बेसन पिठाचा वापर केल्यामुळं नंतरनं पीठ जे आहे ते पातळ होत जातं, त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी ॲड करून घट्ट असा गोळा मळायचा आहे। तर बघू शकता अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करते। जवळपास मला इथं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे, घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे। तर याच्यावरती थोडंसं तेल टाकते, जेणेकरून पीठ जे आहे ते मऊसूत होईल। तर पिठाला तेल लावून झालेलं आहे, याच्यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, कारण जास्त वेळ ठेवला तर पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं आणि लाटता येणार नाही। 5 मिनिटं झाल्यात, पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे। तर या ठिकाणी मी तेल घेतले लावण्यासाठी आणि आपलं जे पीठ मळलेलं आहे ते गव्हाचं पीठ आणि पोलपाट। तर सर्वात आधी एकदम छोटे छोटे उंडे घ्यायचे, ज्या प्रकारे आपण पुरीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे गोल उंडा करून घेतलेला आहे, पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे। आणि जसं तुम्हाला पीठ लागेल आवश्यकतेनुसार याला पीठ लावू शकता। अगदी हलक्या हाताने मी इथं आपली जी थेपले आहेत ते लाटून घेत आहे। तर बघू शकता होता होईल तेवढं एकदम पातळ लाटायचं आहे। बघू शकता एकदम होता होईल तेवढं मी इथं पातळ लाटून घेतलेलं आहे। तर आता भाजण्यासाठी पॅनचा तवा घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकूया। तुम्हाला हवा असेल तर रेग्युलर जे चपातीचा तवा असतो त्याच्यावर केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर बघू शकता थोडंसं हाताने सरकून बघायचं आहे, जेणेकरून आपल्या तव्याला थेपला जो आहे तो चिटकणार नाही। मी इथं गॅस मीडियमवरती ठेवलेला आहे। तर याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया। तेलाऐवजी तूप, बटर कशाचाही वापर करू शकता। तर अशा प्रकारे सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे। एखादा मिनिटभर मीडियम आचेवरती आपण हा थेपला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे, लालसर रंग येईपर्यंत। आणि आता वरच्या साईडने पण तेल लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे। तर वरच्या साईडने पण मी इथं तेल लावत आहे। तर अजून एखादा मिनिट आपण हा थेपला जो आहे तो भाजून घेणार आहोत, जेणेकरून एकदम मऊ लुसलुशीत होईल आपला थेपला। तर हे जे थेपले आहेत ते 8 दिवस तरी आरामात टिकतात। तुम्ही जर कुठे ट्रिपला जात असेल किंवा कुठे बाहेर वगैरे किंवा नाश्त्यासाठी, जेवणासाठी एकदम परफेक्ट असा नाश्ता आहे हा आणि हेल्दी आहे। तर अशा प्रकारे मी सर्व थेपले करून घेतलेले आहेत। तर 1.5 वाटीमध्ये जवळपास 5 ते 6 थेपले होतात, म्हणजे पाव किलोच्या ह्याच्याने। मी इथं साईज थोडीशी मोठी ठेवली आहे। तर हे जे थेपले आहेत तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। माझा जर व्हिडिओ आवडत असेल
तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.